त्यानंतरच ते वेटिंग लिस्ट डिक्लेअर करतील। अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे। बघा, तुम्हाला आधी ते ट्रेनिंगला पाठवतात आणि तिथे तुम्हाला ते झोन पोस्टिंग देतात। ITIचे विद्यार्थी मित्र आहेत ते आता महाट्रान्सकोचं परत डेट महावितरण विद्युत सहाय्यकची फायनल झालेली नाही आहे IBPS तर्फे। नवीन वॅकन्सीमध्ये बघा महाट्रान्सकोमध्ये आता रिसेंटली नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण काही पॉईंट्स बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत। विद्यार्थी मित्रांचे जे कमेंट असतात मला वरच्यावर किंवा जे काही प्रश्न असतात त्यावर उत्तर द्यायचा मी माझ्या व्हिडिओद्वारे प्रयत्न करत असतो, जेणेकरून एखाद्याचा विद्यार्थ्याचा जो महत्त्वाचा प्रश्न असेल तो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो। ठीक आहे, त्यामध्ये आपण एक स्टेप बाय स्टेप प्रश्न घेणार आहे, त्याच्यामुळे कुठेच व्हिडिओ स्किप करू नका। एखादा प्रश्न तुमचा सुद्धा राहू शकतो यामध्ये। ठीक आहे, तर सर्वात प्रथम महावितरणमध्ये जे काही एक्झाम झालेल्या होत्या त्याच्यामध्ये ज्युनियर अकाउंट असिस्टंट असेल, JEE असेल, AE असेल आणि विद्युत सहाय्यकची अजून एक्झाम झालेली नाही आहे। पण ज्या एक्झाम झालेल्या आहे त्यांचं DV सुद्धा झालेलं आहे आणि ते विद्यार्थी आता प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टची वाट बघत आहे आणि त्यांची फायनल लिस्टसुद्धा अजूनपर्यंत लागलेली नाही आहे। मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पर्सनली किंवा मेसेजवर रिप्लाय दिलेला आहे की जे काही फायनल लिस्ट लागेल त्यानंतरच ते वेटिंग लिस्ट डिक्लेअर करतील। अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे वेटिंग लिस्ट, कारण की वेटिंग लिस्ट ही डिक्लेअर करणे किंवा वेटिंग लिस्ट देणे किंवा वेटिंग लिस्ट लावणे हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण DVमध्ये बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट होतात किंवा काही ॲब्सेंट असतात, त्यानंतर वेटिंगचे जे विद्यार्थी त्यांना ते सामावून घेतात किंवा त्यांना ते जॉईनिंग देतात। ठीक आहे, तर फायनल लिस्टचं मित्रांनो बघा, जे काही आता DV झालेलं आहे त्यानंतर काही विद्यार्थी मित्रांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतात, काही ॲब्सेंट असतात, त्यामध्ये जे काही फायनल लिस्ट असते त्यामध्ये त्यांना वेळ देतात। फायनल लिस्ट लावण्याच्या आधी विद्यार्थ्यांना वेळ देतात किंवा आता एखादा डॉक्युमेंट नसेल किंवा ॲफिडेविट आणला नसेल किंवा काही डेटमध्ये कन्फ्युजन असेल किंवा काही चुका असतील तर त्याचं परत एकदा सर्टिफिकेट ते मागतात काही विद्यार्थ्यांना। म्हणजे फॉर एक्झाम्पल 200-250 किंवा 200 विद्यार्थी असेल तर त्यातले 10-20 जणांचा जरी प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी त्यांना थांबावं लागतं, मग ते फायनल लिस्ट लावतात। ठीक आहे, त्यानंतर तुमचं जॉईनिंग होते। ठीक आहे, आणि त्यानंतरच तुमची फायनल लिस्ट लावल्यानंतर तुमची वेटिंग लिस्ट लागू शकते, कारण की त्यांनी वेटिंग लिस्टबद्दल अजूनही कन्फर्मेशन महाडिस्कॉमने दिलेलं नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाडिस्कॉम AEमध्ये किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगमध्ये की कोर्ट केस सुरू आहे। कोर्ट केसचं बघा एक डेट ऑलरेडी आता मधल्या पिरियडमध्ये झालेली आहे आणि आता 31 मार्चच्या आधी फायनल हिअरिंग त्याचं होणार आहे, म्हणजे डायरेक्ट रिझल्ट लागणार आहे किंवा गेटच्या साईडनी किंवा नॉन गेटच्या साईडनी हा रिझल्ट लागू शकतो। ठीक आहे, त्यानंतरच फायनल लिस्ट लागेल अशी एक आशा आहे, असं एक्सपेक्टेड आहे, कारण की कोर्टाचं मॅटर असल्यामुळे ते बाकी 2-3 पोस्ट जे आहेत त्यांनासुद्धा ते थांबवून ठेवलेलं आहे। फॉर एक्झाम्पल JEE आणि अकाउंट असिस्टंटचा इथे काही रोल नाही आहे, तरी पण त्यांनी अजूनपर्यंत कोर्ट केसमुळे थांबवून ठेवलेलं अशी माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे 31 मार्चच्या आधी म्हणजे कदाचित पुढच्या 5-10 दिवसामध्ये 20 ते 25 तारखेदरम्यान जे काही कोर्टाचा रिझल्ट गेट रिलेटेड येऊनच जाईल, त्यानंतर तुमची फायनल लिस्ट लागू शकते आणि फायनल लिस्ट लागल्यानंतरच त्याची वेटिंग लिस्ट लागेल महाडिस्कॉमची। त्यानंतर महाट्रान्सकोचा रिझल्टचा AEचा आलेला आहे, त्याच्यामध्ये बरेचसे रिझल्ट अजूनही सिनियर पोस्टचे पेंडिंग आहे। DYचा रिझल्ट रिसेंटली लागलेला आहे। महाट्रान्सको AEची जी वेटिंग लिस्ट आहे तीसुद्धा त्यांनी डिक्लेअर केली आहे, परंतु फक्त 25% जे काही विद्यार्थी आहेत त्याचं म्हणजे फॉर एक्झाम्पल 400 पोस्ट होत्या तर 100 पोस्टचं त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेली आहे। त्यांचंसुद्धा पुढे आता DV आहे, साधारण जे काही कन्फर्म पोस्ट आहे किंवा कन्फर्म जागा आहेत 400 पोस्ट आहे, त्यांचं DV साधारण 17 ते 21 मार्चच्या दरम्यान होणार आहे। ते ऑलरेडी शेड्यूल्ड आहे। ते हेड ऑफिस प्रकाश गंगा म्हणजे त्याला आपण MSCTCLचं हेड ऑफिस म्हणतो बांद्राला, तिथे ते होणार आहे। ठीक आहे, तर डॉक्युमेंटेशन रिलेटेड तुम्ही व्यवस्थित ठेवावं। जे काय आहे एक बंच तुमचा फोटोकॉपी लागेल, एक ओरिजिनल लागेल आणि एक ॲडिशनल बंच तुमच्यासोबत ठेवा। आणि काही अडचण असेल, काही अल्फाबेटिकल मिस्टेक झाला असेल, काही मार्कामध्ये काही चुका असतील किंवा काही सर्टिफिकेटच्या नंबरमध्ये काही चुका झाल्या असेल फॉर्म भरताना किंवा ओरिजिनलमध्ये, तर थोडंसं तुम्ही ॲफिडेविट करून ठेवलं तर तुम्हाला बरं राहील। आजची समजा साधारण 11 तारीख आहे, अजून 5-6 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे, ॲफिडेविट जर करून ठेवाल तर बरं राहील। एकदम मायनर मिस्टेक असेल तर काही गरज नाही आहे, परंतु मेजर मिस्टेक काय असतात की मेजर मिस्टेकमध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या कास्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर असे काही मुद्दे असतात मित्रांनो। त्याच्यामुळे DV हा अतिशय महत्त्वाचा असतो। DV नंतर तुमची फायनल लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचं महाट्रान्सकोमध्ये जॉईनिंग होईल। महाट्रान्सकोमध्ये बघा आउट ऑफ महाराष्ट्र ते ट्रेनिंगसाठी पाठवतात तुम्हाला। मी ऑलरेडी मागची जी बॅच आहे 2022ची त्यांनी महाराष्ट्र बाहेर ट्रेनिंग दिलं होतं। नॅशनल ट्रेनिंग सेंटर असतात आणि खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग तिथे दिल्या जाते। या बॅचचंसुद्धा पुढे जे काही ट्रेनिंग होणार आहे महाट्रान्सको AEचे सिलेक्शन झालेलं आहे DV नंतर, त्यांचं जे सिलेक्शन त्यांचं जे हे आहे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग म्हणजे बघा तुम्हाला आधी ते ट्रेनिंगला पाठवतात आणि तिथे तुम्हाला ते झोन पोस्टिंग देतात। ठीक आहे, महाट्रान्सको AE ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी सांगतो आहे की तुम्हाला तर त्याआधी फॉर एक्झाम्पल DV होईल, DV नंतर तुम्हाला फायनल लिस्ट लागेल काही 8-15 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये म्हणजे एप्रिल एंडपर्यंत, आणि नंतर ते मे-जूनमध्ये तुमचं ट्रेनिंग शेड्यूल करतील आणि ट्रेनिंग शेड्यूल केल्यानंतर तुम्ही जेव्हा ट्रेनिंगला जाता
तेव्हा ट्रेनिंगच्या शेवटी म्हणजे साधारण जे काही तुमचं एंडिंग असते ट्रेनिंगची त्याच्या 8-15 दिवस आधी तुम्हाला ते झोन डिक्लेअर करतात. शक्यतोवर तुमचं जे पॅरेंट झोन असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही साताऱ्याचे असाल तर सातारा रिलेटेड तुमचं जे काही झोन आहे ते तुम्हाला झोन मिळू शकते. चान्सेस आहे जर वॅकन्सी असेल तर, ठीक आहे. वॅकन्सी नसेल तर तुम्हाला ते दुसऱ्या झोनमध्ये देतात. तसं तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल समजा, तर तुम्ही ट्रेनिंग पिरियडमध्ये असताना सुद्धा तुम्ही रिक्वेस्टचं लेटर किंवा जे काय बाय पोस्ट म्हटल्यापेक्षा बाय हँड तुम्ही देऊ शकता हेड ऑफिस महाट्रान्सकोला. किंवा तुम्ही आता DVला जाल तरी तुमचं जर तिथे कॉन्टॅक्ट चांगला असेल किंवा काही तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तिथे CGM असतात महाट्रान्सकोचे, त्यांनासुद्धा तुम्ही एक भेट देऊ शकता. शक्यतो त्यांच्या भेटायच्या आधी बाकीचे तिथे AGM वगैरे बसले असतात त्यांच्याशी भेटा, ठीक आहे. ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर परत तुम्ही तशी रिक्वेस्ट करू शकता. काही जणांची ती ग्रँटसुद्धा होते. शक्यतोवर काही जेन्युइन रिझन असेल, काही मेजर रिझन असेल तर तुम्हाला तसं पोस्टिंग मिळू शकते, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, जे काही आता ITIचे विद्यार्थी मित्र आहेत ते आता महाट्रान्सकोचं जे काही आता एक्झाम झालेली आहे विद्युत सहाय्यकची आणि टेक्निशियन वगैरे, तर त्याच्या रिझल्टची वाट बघत आहे. त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत आलेला नाही आहे. रिझल्ट हा साधारण 15 आपले मार्चमध्ये आपण एक्सपेक्टेड सांगितलेला होता विद्युत सहाय्यकचा, आणि त्याच्या एक 5-10 दिवसाआधी कमी जास्त टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सिनियर टेक्निशियनचा लागणार आहे, ठीक आहे. 11 तारीख आहे. पुढच्या 5-6 दिवसांमध्ये किंवा 10 दिवसांमध्ये हा रिझल्ट येण्याची शक्यता आहे, कारण की मोठ्या संख्येमध्ये वॅकन्सी आहे. थोडाफार वेळ लागू शकतो, परंतु जे काही आपल्याला माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यान विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा येऊ शकतो, कारण की त्यांना पुढे DVसुद्धा घ्यावं लागते. त्यामुळे हा रिझल्ट येऊन जाईल, ठीक आहे. बाकी ज्या पोस्ट आहे त्या स्टेप बाय स्टेप 5-10 दिवसाचे डिफरन्स नाही, म्हणजे 15 ते 30 तारखेच्या दरम्यान मार्चच्या दरम्यान हे रिझल्ट पूर्ण येण्याची शक्यता आहे. DYचा रिझल्ट आत्ता आलेला आहे महाट्रान्सकोचा. तसंच आता स्टेप बाय स्टेप 15 ते 20च्या दरम्यान बाकीच्या पोस्टचा रिझल्ट येऊन जाईल. विद्युत सहाय्यकचासुद्धा येऊन जाईल, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. महावितरणमध्ये जे काही विद्युत सहाय्यक आहे त्याची एक्झाम अजूनही पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये वरच्यावर आपण अपडेट्स देतोच आहे. तर महावितरणची जी एक्झाम आहे ती एप्रिलमध्ये सुद्धा होऊ शकते. अजूनपर्यंत डेट महावितरण विद्युत सहाय्यकची फायनल झालेली नाही आहे IBPS तर्फे, परंतु बघा मार्च महिना हा आहे, मार्चमध्ये अजून काही डेट आलेली नाही, त्याच्यामुळे मार्चमध्ये शक्यता कमी आहे. एप्रिलमध्ये सुद्धा ही एक्झाम होऊ शकते. त्यानंतर बघा जेनकोची सुद्धा एक्झाम पेंडिंग आहे, टेक्निशियन 3ची ती सुद्धा आहे, परंतु महावितरणची आधी एक्झाम होईल. त्यानंतर मेमध्ये तुमची महाजेनको टेक्निशियन 3ची एक्झाम होईलच, ठीक आहे. त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये राहा. आणि विद्युत सहाय्यक महावितरण आहे त्यांनी एप्रिलचं टार्गेट ठेवा, जास्त पुढे जाऊ नका. लेट झाली तर चांगलं, तर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल, पण तो टार्गेट हे नेहमी कमीच ठेवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मार्च आहे, एप्रिलमध्ये एंडिंगमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते किंवा 15 तारखे जवळपास सुद्धा एक्झाम होऊच शकते. 31 तारखेच्या आधी तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येऊ शकते, ठीक आहे. हा माझा अंदाज झाला. तर माझे जे विद्यार्थी आहे मला असं वाटतं की जे मला फॉलो करतात त्यांनी एप्रिल 15 किंवा 20चा टार्गेट ठेवण्याला काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये ते स्लॉट हे करतील, म्हणजे बघा शिफ्टमध्ये एक्झाम होईल, कारण की विद्यार्थ्यांचा आकडा हा खूप मोठा आहे. आणि महाजेनको टेक्निशियन 3ची सुद्धा एक्झाम ही एप्रिलमध्ये शक्यता कमी आहे. मेमध्ये ती एक्झाम होण्याची शक्यता दाट आहे, परंतु तशा तयारीमध्ये राहा. त्या रिलेटेड आपला ॲप आहे, इंजिनियर मोल आपला ॲप आहे. डिस्काउंट आपण दिलेला आहे, सध्या अजूनही डिस्काउंट वाढवलेला आहे. काही दिवस आपण 8 तारखेपासून ते डिस्काउंट सुरू झालेला आहे. महाजेनको टेक्निशियन 3चा कोर्ससुद्धा आहे, अतिशय चांगला कोर्स आहे. इंजिनियर मोल आपला ॲप आहे आणि त्या लिंकमधून तुम्ही महाजेनको टेक्निशियन 3चा कोर्ससुद्धा घेऊ शकता, त्याची टेस्ट सिरीजसुद्धा घेऊ शकता. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा विद्युत सहाय्यकचा टेक्निशियनचा किंवा विद्युत सहाय्यक महावितरणचा टेस्ट सिरीज आहे. खूप जास्त प्रमाणात तिथे ते आपण विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला 100% उपयोगी पडेल अशी ही टेस्ट सिरीज आहे, त्याला मिस करू नका शक्यतो. त्याच्यामध्ये आणखी आपण काही आता महत्त्वाचे व्हिडिओ त्यामध्ये आणखी आपण त्यात ॲड करणारच आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि शेवटचा आणि फायनल घेतलेला मी प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर नवीन वॅकन्सीचं काय. तर नवीन वॅकन्सीमध्ये बघा महाट्रान्समध्ये आता रिसेंटली LDCची वॅकन्सी आली आहे BCom बेसवर, 260 पोस्ट आहे. बाकी सिनियर पोस्टसुद्धा आलेले आहे MBA बेसवर वगैरे. आणि आता बघा वितरणमध्ये सिनियर पोस्ट जे आहे, जसं आता JEE अँड अबोव आहे, तर त्याच्यामध्ये DY आहे, ॲडिशनल आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांच्या वॅकन्सी येणार आहे. त्याच्यासोबत ऑपरेटरची सुद्धा अजूनही शक्यता आहे. मला ऑपरेटरसाठी भरपूर प्रश्न असतात. ऑपरेटर माझ्या माहितीप्रमाणे ऑपरेटरची वॅकन्सी ही बऱ्यापैकी शक्यता आहे येण्याची, आणि परंतु आता सध्या येणार नाही, ते जूनच्या जवळपास किंवा जूनच्या आधी येण्याची शक्यता आहे. एकदम आताच काही महिन्यामध्ये वॅकन्सी येणार नाही, परंतु महावितरणची वॅकन्सी येण्याची शक्यता दाट आहे. बाकी महाजेनको आणि महाट्रान्सकोची वॅकन्सी येईची तर येणारच नाही, परंतु बाकीचे जे पोस्ट आहेत नॉन टेक्निकलच्या त्याच्यामध्ये महाट्रान्सकोने ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे. महाजेनकोची नॉन टेक्निकलची पोस्ट जे काही वॅकन्सी आहे ती पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ती सुद्धा येऊ शकते. वितरणमध्ये थोडंसं वाटत होतं की JEEच्या पोस्ट आणखी काढतील, तसं झालं तर JEE ऑपरेटर आणि सिनियर पोस्ट असे वितरणमध्ये येण्याची शक्यता आहे. बाकी 2 डिपार्टमेंटमध्ये शक्यता कमी आहे.
तर आशा करतो मित्रांनो की तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. मला प्रश्न भरपूर असतात, त्यामुळे एका व्हिडिओमध्ये मी घ्यायचा प्रयत्न करत असतो. या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण वेगळी माहिती घेऊन त्यावर वेगळा व्हिडिओ घेऊन आपण तुम्हाला तशी माहिती देऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा ती माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद मित्रांनो.